देवांचे देव महादेव हे खरंच सर्वात दयाळू आहेत, कारण जो कोणी त्यांना खऱ्या मनाने हाक मारतो त्याची इच्छा ते नक्की पूर्ण करतात। भगवान शंकराला कोणत्याही मोठ्या पूजेची गरज नसते, ते नियमानुसार केवळ एका लोटा पाण्यानेही प्रसन्न होतात। म्हणूनच भक्त शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी मंदिरात जातात। काही लोक घरातही शिवलिंग स्थापित करून त्यावर जलाभिषेक करतात। अशा परिस्थितीत जर तुम्हीही तुमच्या घरात शिवलिंग स्थापित केले असेल किंवा करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। आता प्रश्न हा आहे की घरात शिवलिंग स्थापित करण्याचे नियम काय आहेत? घरात शिवलिंग स्थापित करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? शिवलिंग स्थापनेचे नियम आणि पद्धती। ज्योतिषाचार्यांच्या मते घरात शिवलिंग स्थापित करण्यासंबंधी नियम जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे लक्षात ठेवा की सर्वात प्रथम शिवलिंग स्थापित करण्यासाठी स्वच्छ आणि शांत जागा निवडा। शिवलिंग उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे आणि शिवलिंगाचा आकार अंगठ्यापेक्षा मोठा नसावा, 4 ते 6 इंच। तसेच शिवलिंग एका चौरंगावर किंवा चौकीवर स्थापित करा, ज्याचे तोंड उत्तर दिशेला असावे। सर्वात महत्त्वाची गोष्ट, दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्याची व्यवस्थित पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे। शिवलिंगावर सतत पाणी टिपकण्याची व्यवस्था करा। जेव्हा तुम्ही कोणत्याही शिवमंदिरात जाता तेव्हा तुम्ही नक्कीच पाहिलं असेल की शिवलिंगाच्यावर पाण्याने भरलेलं एक पात्र टांगलेलं असतं, ज्यातून सतत पाणी टिपकत असतं। म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या घरात शिवलिंग स्थापित करता तेव्हा पाण्याची योग्य व्यवस्था करा। दिवस असो वा रात्र, शिवलिंगावर सतत पाणी पडत राहिलं पाहिजे।